नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला सध्या तुम्ही बघत असाल व्हायरल असा श्री स्वामीनारायण मंदिर पालघर. तिकडे आज आपण जाणार आहोत कारण खूप रील वगैरे येतात. खूप जण बोलले की तिकडे जाऊन व्हिडिओ बनव. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. आपण विरारवरून जाणार, तिकडे कसं जायचं, कोणत्या बस वगैरे लागतात, त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. आणि मंदिरामध्ये काय काय आहे आणि मंदिराच्या साईडचा परिसर सर्व आपण कव्हर करणार आहोत. त्या व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण खूप मजा येणार आहे. खूप सुंदर असे मंदिर बांधण्यात आले, जे की मागच्याच महिन्यात त्याचा उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला. चला आता आपण तिकडे जाऊया. आता पूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हे बघा, आता आपण धानू लोकर पकडणार आहोत, जी की आहे 8:29ची. कारण 12 वाजता मंदिर बंद होते, त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे म्हणून. हे बघा, आता थोड्या टायमाने लोकल येणार आहे आपली. बघा आले लोकल. आपली लोकल ट्रेन याच्यासाठी पकडतोय कारण आपल्याला तिथून बसने वगैरे जायचं आहे आणि खूप लांबचं डिस्टन्स असतात. हे बघा, आपण आलो आता फायनली पालघरला उतरलो. बघा, पहिला डबा आपण पकडलेला. आता त्या साईडला कसं जायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. पहिला डबा पकडलेला, त्यानंतर बघा ही ट्रेन गेली आपली. इथेच पहिला ब्रिज येतो, त्याच्या साईडला रोड आहे, तिथून आपल्याला बाहेर पडायचं आहे. पार्किंगचे आहे बघा, तिथून आपण बाहेर पडणार आहोत. हे बघा, या साईडने बाहेर पडतोय आपण. पहिला डबा तुम्ही पकडा, साईडने पहिला डबा. त्यानंतर बघा इथे आपण लेफ्ट साईडने बाहेर पडणार आहोत. इथे पार्किंग लक्षात ठेवा कारण तुम्हाला याच रोडने जायचं आहे, कारण इझी पडेल तुम्हाला. हे बघा, इथून रिक्षा आहे. तिथे बघा कोटक महिंद्रा बँक. या साईडला आपल्याला उजव्या साईडने जायचं आहे. हा सेम रोड आहे तुम्हाला मनोरला जायला पण, म्हणजे वृंदावन मंदिरला पण. विक्रमगडचा जो मंदिर आहे 5 माळ, त्यासाठी पण हा सेम रोड आहे. तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे मी कसं जायचं आहे, आज कोणती बस वगैरे पकडायची. आपण थोड्या टायमाला बस डेपासून आला लागतं. भारतीय जनता पार्टी, तिकडून लेफ्ट मारायचं बघा. हे दुकान लक्षात ठेवा, तिथून लेफ्ट मारायला लागेल. तिथेच पुढे बस डेपो आहे, तुम्हाला दाखवतो बस डेपो. ते रिक्षा येतात, तिथून लेफ्ट मारला हा राईट मारायला लागेल. नंतर बस डेपो, मोठा बस डेपो आहे, इथे बस येतात. बघा ही बस लागली, बोईसरला जाणार आहे. बहुतेक अशा बस जातात तिथे. आपल्याला दुर्वेश हा स्पॉटवरती जायचं आहे. तो स्टॉप येईल आपल्याला तिथून हायवेवरून 5 मिनिटाच्या अंतर. बघा, तिकीट फक्त 53 रुपये आहे आणि तुम्ही टॅक्सीने वगैरे गेलात तर 250-300 तुम्हाला भरायला लागेल. म्हणून बोललो लवकर आलात तर बसने जावा. हे बघा कशी तुटले बस. हे आपल्या बसची अशी अवस्था येते गव्हर्नमेंटच्या बसेसची. बघा, सुंदरसं फील घेऊ शकता तुम्ही बसचा पण या प्रवासामध्ये. बघा इकडे जर तुम्ही पालघरला एस टीनंच जा. इथं आपल्याला बस सोडते इथे. बघा रिक्षा स्टँड आहे, तिकडून आपल्याला जायचं पुढे. इथे बस सोडते आपल्याला. तिथून 5 मिनिटं चालायचं आपल्याला. त्यानंतर मंदिर आहे सुंदर असे. आता आपण तिकडे जातोय. हा हायवे आहे, इथून आपल्याला पुढे जायचं आहे. पेट्रोल पंप येईल, त्याच्या पुढं मंदिर आहे. वा, नाही हायवेने तुम्ही गाड्या आणताय तर तिकडे तुम्हाला यावं लागेल. ते आपण आता बसने आलोय. जाऊया, सांगतो तुम्हाला मंदिर वगैरे समजेल तुम्हाला. सुंदर मंदिर, जे की आता सुरू झाले मागच्या महिन्यात. इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे, त्याच पुढे आपण सीधा चालत जाते. बघा हायवे साईडला जायचा रोड आहे, तिथून आपण जातो. आपण आलो पेट्रोल पंपच्या इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती. ते बघा तुम्हाला आता दिसत असेल ते स्वामीनारायण लोगो आहे, तो दिसत असेल तुम्हाला. इकडे सुंदर असे मंदिर आहे, जे आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. मागच्याच महिन्यात ते पण मंदिर चालू झालंय. आपण गावी होतो, नाही तर आपलं उद्घाटन सोहळ्यालाच आपण येणार होतो. आपण गावी होतो. मग पूर्ण हायवे, तर तुम्ही गाडीने येत असाल तर हायवे टचच मंदिर आहे. थोड्या टायमात तुम्हाला ते सुंदर असे मंदिर दिसणार आहे. हे बघा, श्री स्वामीनारायण मंदिर दुर्वेश, जे की पालघरमध्ये आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही ट्रेनने येऊ शकता, त्यासाठी तुम्हाला विरारवरून धानू ट्रेन पकडून पालघरला उतरावं लागेल. तिथून 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती दुर्वेश स्टॉप आहे. त्यानंतर हे सुंदर मंदिरात तुम्ही जाऊ शकता. आणि तुम्ही जर हायवेने येत आहे तर जो मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे त्या मार्गे तुम्हाला यावं लागेल. हे बघा सुंदर असं मंदिर जे आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्ही सध्या यूट्यूबला आणि इंस्टाला बघत असाल तुम्ही, हे मंदिर खूपच ट्रेंडिंगला आहे. म्हणजे रील्स वगैरे तुम्हाला येत असतील या मंदिराच्या. तर या मंदिरात तुम्हाला आज मी घेऊन जातोय, कारण हे बघा बाहेरूनच तुम्ही गेटवरती बघू शकता किती या मंदिराची सुंदरता आहे. हे मंदिर बघितल्यानंतर तुम्हाला जर दिल्लीतील अक्षरधाम हे मंदिर माहीत असेल, तसेच हे सेम टू सेम मंदिर आहे, कारण ते पण श्री स्वामीनारायण मंदिरच आहे. हे बघा सुंदर असे मंदिर जे आपण एक्सप्लोअर करतोय. बघा वरती बघा कलाकृती दाखवतो तुम्हाला सर्वप्रथम मंदिराची. त्यानंतर तो बघा जो मंदिर मेन आहे तो, त्याच्या आधी गेटवरती बघा तुम्ही कशी कलाकृती केलेली आहे. दोन्ही साईडने दाखवतो तुम्हाला.
बघा सुंदर अशी कलाकृती लाल कलर मध्ये केलेली आहे. नारायण मंदिर म्हटल्यावर तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की सर्व स्वामीनारायण मंदिराच्या पुढे BAPS का लिहिलेला असतो. तर BAPSचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे, बोधचा स्वादी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था, जे की BAPS म्हणून जागतिक स्तरावर कार्यरत असलेली एक प्रमुख संस्था आहे. या मंदिरात जाण्याआधी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. हे बघा, हे सुंदर असे जे सुरुवातीला दिसत आहेत दोन, ते काय असतील कमेंटमध्ये गेस करा. तुम्ही तुम्ही विचार करू शकत नाही अशी गोष्ट आहे त्या. हे बघा, पुढे तुम्हाला दाखवतो मी. मंदिरात प्रवेश करण्याआधी आजूबाजूचा सर्व परिसर मी दाखवणार आहे तुम्हाला आधी, त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत मेन मंदिरामध्ये. मंदिराच्या बाहेरचा परिसर बघूनच तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल की ही जागा नक्की केवढी असेल. तर हे मंदिर सुमारे 10 एकर परिसरामध्ये पारंपरिक हिंदू मंदिर वास्तुकलेनुसार उभारण्यात आले आहे. आणि हे बघा, तुम्हाला गेस करायला सांगितलं, तिथे चक्क चप्पल स्टँड आणि वॉशरूम आहेत. डाव्या साईडला मुलांचे आणि उजव्या साईडला मुलींचे चप्पल ठेवावे लागतात. त्यानंतर आता आपण मुख्य जो मंदिराचा आकर्षक आहे, मुख्य मंदिर, त्यामध्ये आपण जाणार आहोत. बघा सुरुवातीलाच बघा, दोन अशा कशा मार्बल टाईप बनवलेले आहे, सर्व सुंदर असे मार्बल व्हाईट. आणि या साईडला बघू शकता तुम्ही कशी कलाकृती आहे बघा. त्या व्हाईट मार्बलवर तुम्ही उन्हातून पाय ठेवलात तर तुम्हाला थोडा ओला थंडावा जाणवेल आणि या साईडला थोडा गरम जाणवेल तुम्हाला, म्हणून हे बनवण्यात आले. बघा, आता आपण आतमध्ये प्रवेश करण्याआधी तुम्हाला दाखवतो. सुंदर असं बघा, काय क्लाउड वाटत वरती. काहीच एडिट करायची गरज नाही, म्हणून बोललो आयफोनचा हाच फायदा आहे. बघा किती क्लिअरिटी दिसते यात. सुंदर असे प्रवेशद्वार आहे, तिथे आपण तुम्हाला दाखवणार आहे. बघा सुंदर अशी कलाकृती आहे. आपण दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला और डिटेलिंगमध्ये दाखवणार आहे मी. आधी आपण दर्शनाला जाऊया. बघा, तर या मंदिरात यायचं आहे तुम्ही 7 ते 12 सकाळचं टायमिंग आहे. त्यानंतर 4 ते 7 संध्याकाळचं टायमिंग आहे. बघा, ह्या साईडने दाखवतो तुम्हाला. बघा, हे तुम्ही जे पाहताय ते तुम्हाला वाटत असेल कार्पेट, पण कार्पेट नाहीत, ते छोटे छोटे रोपटे आहेत, गार्डन टाईप बनवण्यात आले. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. जो मुख्य गाभारा आहे त्याच्यामध्ये बघा, त्याच्या आधी बघा सुंदर अशी कलाकृती. बघा, काहीच गर्दी नाही कारण आज शुक्रवार आहे त्यामुळे. हे बघा, आता मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. त्याच्या आधी बघा कशी सुंदर अशी जागा आहे आणि केवढी जागा आहे बघा. या जागा तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल, इस्कॉन मंदिरात जेवढी जागा असते तशीच इथेही आहे. सुंदर असे मंदिर आहे बघा. काहीच गर्दी दिसणार नाही तुम्हाला, कारण हे आताच मंदिर सुरू झालंय. तुम्हाला पूर्ण पहिले दर्शन करून देतो, त्यानंतर आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. साईडला असणारा परिसर आहे बघा. सुंदर अशा मूर्त्या कोणत्या कोणत्या देवांच्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. बघा, सुरुवातीला सुरुवात करूया आपण या साईडला. या साईडला बघा हनुमान देवता, त्यानंतर सुंदर अशी रामदेवता आणि सीता माता यांची मूर्ती आहे. आणि त्याला बघा प्रत्येकाला वेगवेगळा मंदिर कसा सोनेरी कलरचा बनवलेला आहे. त्यानंतर सर्वांचे लाडके राधाकृष्ण यांची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या बघा, या दोन मूर्त्या ज्या की स्वामीनारायण महाराजांच्या आहेत बघा. सुंदर अशा मूर्त्या ह्या देखील आहेत आणि कशा सजवलेल्या आहेत बघा. अशा या 3 मूर्त्या आहेत. त्यानंतर त्या साईडला तुम्ही बघू शकता, हे बघा गुरु महंत आहेत. हे बघा, गुरु परंपरा आहे. त्यानंतर या साईडला बघू शकता तुम्ही सर्वांचे लाडके महादेव, पार्वती आणि गणपती देव यांची सुंदर मूर्ती. तर तुम्ही या मंदिरात बघा एकसाथ किती देवदेवतांचे दर्शन करू शकता. मंदिराच्या साईडचा असणारा आपण परिसर बघूया. हे बघा, डाव्या साईडला बघा इथे महाराज आहेत, त्यांच्या इथे पण बघू शकता तुम्ही कसे स्तंभ आहे, सुंदर असा मंदिर. त्यानंतर बघा या साईडला बघा कलाकृती काय काय केलेली आहे. प्रत्येक भिंतीवरती वेगवेगळी कलाकृती आहे मार्बलमध्ये. हे बघा, ही मंदिराची डावी साईड आहे. तिथे थोड्या टायमाने तुम्हाला दाखवणार आहे की तिथे फोटो वगैरे काढत आहेत, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब नाही करत आपण. त्याला तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो मी. आपण उजव्या साईडला बघू काय आहे. तोपर्यंत तुम्ही मंदिर बघा, केवढं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि त्या मंदिराची सुंदरता बघा. हे बघा, BAPS बद्दल तुम्हाला थोडीफार माहिती देतो. ही संस्था बघा एक जागतिक सामाजिक आध्यात्मिक हिंदू संस्था आहे. तिची स्थापना 1907 मध्ये शास्त्रीजी महाराज यांनी केली होती. ही संस्था जगभरात मानव कल्याण, भारतीय संस्कृती आणि नैतिक मूल्याचा प्रचार करते. 18व्या शतकात भगवान स्वामीनारायण सहाजानंद स्वामी यांनी या संप्रदायाची स्थापना केली होती. बघा, हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता, तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दाखवतो बघा. या साईडला बघा पूर्ण कार्पेट साईड दिसते, ते पूर्ण गार्डन आहे बघा. या साईडची सुंदरता बघू शकता. या मंदिराच्या डाव्या साईडची सुंदरता आहे, कारण तिथे हॉटेल वगैरे आहेत, रेस्टॉरंट. वरून व्ह्यू बघू शकता तुम्ही, ढग कसे कलरफुल आहेत बघा. आणि मंदिर बघा कसा सुंदर दिसतोय. तुम्हाला चारी साईडनी मंदिर फिरवणार आहे. केवढी मोठी 10 एकर जागा आहे, ते मध्ये काय काय ते पण दाखवणार आहे बघा. उजव्या साईडला पण बघा इथे स्तंभ आहेत. आणि या अँगलनी तुम्हाला दाखवतो स्वामीनारायण मंदिर बघा. इथे ज्या देवी देवता आहेत त्यांचे सुंदर असं बघा या साईडने कसं दिसतंय त्या अँगलनी.
हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो सुंदर अशा देवी देवतांचे दर्शन करून ही संस्था जगभरात 55 पेक्षा जास्त देशांमध्ये सुमारे 1800 पेक्षा जास्त मंदिर आणि सांस्कृतिक केंद्राचे संचालन करते. प्रमुख मंदिरे अक्षरधाम दिल्ली, न्यू जर्सी, लंडनचे मंदिर आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथील ऐतिहासिक हिंदू मंदिर या संस्थेची जागतिक वारशाची काही प्रमुख उदाहरणे आहेत. हे बघा तुम्हाला बोललो होतो ना, आता डाव्या साईड दाखवतो तुम्हाला बघा सुंदर असा व्ह्यू या साईडलाही बघू शकता. दोन्ही साईड तुम्हाला दाखवतोय मी. हे बघा गार्डन बघा केवढा मोठा आहे आणि अजून पण डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. बघा सुंदर अशा मंदिरात तुम्ही यायलाच पाहिजे. हे बघा तुम्ही त्या आलात ना प्रेमात पडाल या मंदिराच्या आणि बघा या कलाकृतीच्या. केवढी सुंदर अशी कलाकृती केलेली आहे मंदिरामध्ये बघा. मंदिरात बघण्यासारखे खूप काही आहे कलाकृती बघा. मंदिराबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो. 24 एप्रिल 2024 रोजी झालेल्या या सोहळ्यात 200हून अधिक संत आणि 1100हून अधिक भाविक या मंदिरात उपस्थित होते. या मंदिरात भगवान स्वामीनारायण यांच्यासह तुम्ही राम दरबार, राधाकृष्ण आणि शिवपार्वती यांच्यासारख्या सुंदर मूर्त्यांचे दर्शन घेऊ शकता. हे केवळ एक प्रेरणास्थान नसून सामाजिक कल्याण, सांस्कृतिक संवर्धन आणि सामुदायिक विकासाचे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. हे बघा आता मंदिराची एंट्री आहे ती तुम्हाला मी बोललो जाते तुम्हाला दाखवतोय बघा. सुंदर अशी बघा कलाकृती तुम्ही बघू शकता. प्रत्येक मंदिर तुम्ही स्वामीनारायण महाराजांचे बघाल तर तुम्हाला असे सुंदर असे मंदिर दिसेल आणि ते वेगवेगळी कलाकृती असेल. हे बघा आता आपण खाली जातोय. तुम्हाला बोललो ना व्हाईट मार्बलवरती तुम्ही जर पाय ठेवलात तर तुम्हाला थोडासा गारवा जाणवेल आणि त्या साईडला पाय ठेवलात तर तुम्हाला थोडं ऊन लागेल म्हणून हे बनवण्यात आलंय. सुंदर असं बघा कसला व्ह्यू दिसतोय. आता आपण पाठच्या साईडला जाणार आहोत आणि पूर्ण बघणार आहोत की नक्की मंदिराच्या साईडला काय काय आहे. त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण सांगतो एकदा BAPS संस्थेबद्दल. या संस्थेची स्थापना शास्त्रीजी महाराजांनी केली. भगवद्गीतेचे शिक्षण आणि भक्तीचा प्रसार करणे हाच या मुख्य मंदिराचा उद्देश आहे. जगभरात असे 1300हून अधिक मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. या संस्थेने प्राचीन मंदिराच्या स्थापत्यकलेचा आणि मूल्याचा वारसा जपला आहे. वरती तर आपण बघितलं. आता खाली बघूया मंदिर कसं आहे. दाखवतो तुम्हाला. खूप सुंदर असं मंदिर आहे बघा. ते प्रमुख मंडप बघा. या साईडला पण बघू शकता तुम्ही. हे बघा प्रमुख मंडप. हे बहुतेक बंद आहे. बघा इथे कलाकृती बघा. प्रत्येक तुम्ही वरती जर कलाकृती दाखवली तुम्हाला इथे बघा कशी कलाकृती केलेली आहे सुंदर अशी बघा. तुम्ही स्वामीनारायण मंदिर बघाल तर अशी तुम्हाला प्रत्येक मंदिराच्या बाहेर कलाकृती दिसेल बघा. अशी मूर्ती वगैरे कोरलेले आहेत सर्व आणि हे एक नंबर आहे. जे झाडं लावलेत ना गार्डन रंगीबिरंगी ते एक नंबर आहेत बघा. आपण जाऊया या साईडने. या साईडने जायला आपल्याला बघूया. तुम्हाला पूर्ण दाखवतो मी. वरून तर दाखवलं पूर्ण मंदिर. एक नंबर मंदिर आहे. काहीच गर्दी नाही. बघा आता या साईडला पाठी जाऊन बघूया आपण काय काय बघा. आतमध्ये बंद आहे. त्यानंतर हे बघा इकडे बघा काय काय बघ दाखव तुम्हाला. गार्डन एक नंबर आहे. ते बघा हे खालचे आहे मंदिर. खालची बंद आहे मंदिर. बघा ते साफसफाई वगैरे चालू आहे. सर्व साईडने तुम्हाला दाखवतो मी एकदा. हे बघा गार्डन कसं एक नंबर बनवले गार्डन. गार्डनची स्वच्छता बघू शकता तुम्ही जवळून बघा कसं दिसतंय. हे बघा कसं बनवलंय. फोटोग्राफी वगैरे करण्यासाठी एक नंबर आहे ते बघा. या साईडला बघा कसे बनवलेत कुंड्या. बघा झाडं कशी बनवलीत बघा इथे या साईडला. बघा पूर्ण गार्डन तुम्हाला दाखवतो मी. मंदिराचं दर्शन झालंय आपलं पूर्ण. आता साईडला असणारा परिसर तुम्हाला दाखवतो. बघा कशी मंदिराच्या साईडला खूप अशी जागा आहे. टोटल 10 एकर जागा आहे बघा. कसं सजवलेलं आहे. ते पण बघा कलरफुल बनवलेलं आहे. तर बघा या साईडने व्ह्यू बघू शकता मंदिराचा कसला भारी दिसतोय बघा. खूपच सुंदर असा मंदिर आहे हा. तो सर्वांनी इथे यायलाच पाहिजे एक्सप्लोर करायला. बघा या साईडला बघा पार्किंगची व्यवस्था कशी केलेली आहे. तुम्ही बघू शकता एखाद्या एअरपोर्टला कशी बनवलेली असते त्या टाईपमध्ये बनवलेली आहे बघा. इथे रेस्टॉरंट आहे बघा. या साईडला रेस्टॉरंट आहे. तिकडे आपण आज जात नाही. त्या साईडला रेस्टॉरंट आहे तुम्ही जेवू वगैरे पण शकता बघा. या साईडला बघा पार्किंगची सोय कशी केलेली आहे. एखाद्या तुम्ही बोलू शकता एअरपोर्टला कशी असते त्या टाईपमध्ये सोय केली आहे बघा. वरती छत कसं बनवलेलं आहे बघा. बघा पी माउंट रेस्टॉरंट आहे. व्हेज रेस्टॉरंट आहे. तुम्ही बघितलं असाल इस्कॉन टेम्पलला वगैरे कसं असतं गोविंदा रेस्टॉरंट त्या टाईपमध्ये इथे आहे. स्वामीनारायण मंदिरचे इथे रेस्टॉरंट. त्यानंतर इथे बघा पार्किंग तर तुम्हाला दाखवली. त्यानंतर पूर्ण व्ह्यू बघा या साईडला चारी साईडने दाखवतो तुम्हाला.
सुंदर असा मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर मंदिर आहे. हे बघा, पूर्ण दाखवतो तुम्हाला गार्डन टाईप. हे बघा बघा, प्रेमवती उपाहारगृह, ॲडमिन ऑफिस, बालक्रीडांगण, पार्किंग या साईडला आहे बघा. ते दाखवले सर्व, ते तुम्हाला मी दाखवतोय. इथे पार्किंग वगैरे दाखवली तुम्हाला. आता आपण त्या साईडला जाणार आहोत. त्या साईडला गार्डनही दाखवलं तुम्हाला, मंदिरही दाखवला. आता आपण या साईडनी बघूया, तिथून एंट्री केली त्यानंतर आपण पुन्हा लेफ्ट साईडला फिरूया, त्यानंतर आपण जाऊया, कारण आपलं पूर्ण कव्हर होईल मंदिर. बघा या साईडला बघा तुम्ही कसं आहे, एक नंबर. जिथून आपण एंट्री केली तो व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथे कलाकृती बघू शकता. थोडे पब्लिक आहे, जास्त पब्लिक नाही, पण थोडीफार पब्लिक येत चालली बघा. तर जसं दुपार होत चालले, कारण 12 नंतर मंदिर बंद होतं, त्यामुळे सर्व येतात सकाळी. नाहीतर नंतर तुम्ही डायरेक्ट 4ला येऊ शकता. तर आपण इथून एंट्री केली, तो हा गेट आहे. आता आपण लेफ्ट साईडला जाऊया. लेफ्ट साईडला काय काय बघूया. इथून बघा असला सुंदर असा मंदिरचा व्ह्यू दिसतोय. आता आपण डाव्या साईडला जाऊया. डाव्या साईडला काय काय बघूया. या साईडला सुंदर असं आहे. ह्या साईडला बघा सर्व तुम्ही जर इथे बघितलात, पार्किंगची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली आणि गार्डन कसं सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर वरती जे हे बघा, हे बनवले, त्याचा व्ह्यू काय वेगळाच असेल रात्रीचा लाईटमध्ये. बघा त्या साईडने तुम्हाला दाखवतो, पूर्ण डाव्या साईडने मंदिर दाखवतो तुम्हाला, कारण अजून थोडंफार डेव्हलपमेंटचं काम चालू आहे या साईडला बघा अजून. या साईडने व्ह्यू बघू शकता तुम्ही मंदिर. आता पुन्हा एकदा बघा, त्या साईडला काम चालू आहे, त्या साईडला पूर्ण झाले काम, पण या साईडला डाव्या साईडला काम बरेच बाकी आहे. मंदिराच्या पाचच्या साईडला पण कुटीर वगैरे आहे, ते तुम्हाला मी मंदिराच्या इथून तर दाखवले. बघा आता या साईडने व्ह्यू बघू शकता तुम्ही, एक नंबर. हे बघा या साईडने मंदिराचा व्ह्यू बघा. पुन्हा एकदा तुम्ही या मंदिरात आलात तर तुम्हाला जायची इच्छाच होणार नाही या मंदिरातून. बघा हे बघा, आता 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 पुन्हा एकदा सुंदर तुम्हाला मंदिराचे दर्शन करवतो. तर हेच आहे पालघरमध्ये प्रसिद्ध असणारे स्वामीनारायण मंदिर. हे बघा या साईडने आपण आलो. हे बघा हा आहे लोगो. नंतर बघा या साईडने बघा कसला व्ह्यू दिसतोय मंदिराचा. पुन्हा एकदा गेट दाखवतो बघा, सौंदर्य बघा गेटचे, आणि मंदिर दाखवू त्यानंतर आपण जाऊ. बघा सुंदर मंदिर पुन्हा एकदा बघून घ्या, त्यानंतर आपण चाललो. आता फायनली चाललोय घरी, कारण हे मंदिर 12 वाजता बंद होते. आता 11:30 झालेत, आपण जातोय. आपण आज आलेलो पालघर इथे सुरू असलेले सुंदर असे स्वामीनारायण मंदिर, जे की दुर्वास या ठिकाणी आहे. जर तुम्ही हायवेने आलात तर गाडी वगैरे घेऊन येऊ शकता, आणि तुम्हाला पालघर स्टेशनवरून बस वगैरे भेटते. फक्त 15 ते 18 किलोमीटर लांब आहे. तर तुम्ही या सुंदर मंदिरात कधी येत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा. तुमचे नवीन जे मित्र असतील पालघर साईडला राहणारे ते, आणि मुंबई साईडला राहणारे त्या मित्रांना तर नक्की पाठवा. आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.